योग्याची संपदा त्याग आणि शांती हे दोघी कीर्ती सगळा मान हेर एरावरी जायाची उठणे भाग्यस्थळी देणे घडावेसी केलिया खवला आधीचा तो लाभो तृष्णेचा तो काहो काहवितो तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे शिवपद जीवे जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग. योग्याच्या जीवनातील साधना आणि साध्याचा तात्विक विचार प्रकट करणार महत्वाचा चाटणार. त्या ठिकाणी ज्ञानोबराय योग्याच्या जीवनातील संपदेचं वर्णन करतात. संपदा जी आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगळी, प्रत्येक बाबतीमध्ये वेगळी. आपण पाहतो भौतिक सामान्य जी माणसं आहेत त्यांची संपदा वेगळी आहे, पारमार्थिकाची संपत्ती वेगळी आहे. जे शारीरिक स्तरावर जगणारी जी माणसं असतात त्यांची संपत्ता म्हणजे ताकद ही त्यांची संपत्ती, शक्ती ही त्यांची संपत्ती. पहिलवानाला पैशाची किंमत वाटणार, पहिलवानाला जरी आपण एखादा ग्रंथ दिला त्याची किंमत त्याला वाटणार. पहिलवानाला त्याला जर विचारलं खरी संपत्ती कोणती आहे, तो म्हणतो शरीरची खरी संपत्ती, ताकद ही खरी संपत्ती. मग ते माणसं दुसरीकडे लक्षित नाही, ते शरीर कमावण्याच्या पाठीमागे लागतात. त्यांच्या जीवनामध्ये शरीर किंवा शारीरिक संपत्तीला जेवढं महत्वाचं स्थान आहे किंवा दुसऱ्या कुठल्या संपत्तीला. बाकी काही माणसं जी धार्मिक माणसं आपण पाहतो ते दान धर्म पुण्याशीच संपत्ती मानतात. दान करतील, धर्म करतील, तीर्थयात्रा करतील, व्रत वैकल्य करतील, उपवास करतील, असं त्यांच्या जीवनामध्ये पुण्य ही संपत्ती. कवी लोक जे असतात, लेखक लोक, साहित्यिक लोक जे असतात, साहित्यिक अलंकार उपमा वगैरे या ज्या गोष्टी असतात साहित्यशास्त्रीय दृष्ट्या, त्याला ते संपत्ती मानतात. आमचे संत तुकोबाराय सांगतात, आम्हा घरी धन शब्दांचे तर रत्ने, शब्दांचे तर शास्त्रीय यत्ने. शब्द हे आमचं धन आहे, हीच रत्न आहे. याचा अर्थ संपत्तीची परिभाषा जी आहे ती वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी. जी लोभी माणसं आहेत व्यावहारिक पातळीवरती पैशाला स्थान देतात, पैसा ही त्यांची संपत्ती. पूर्वीच्या काळी अशी काही माणसं होती की ज्यांनी खूप मोठी संपत्ती कमावली आणि ती संपत्ती त्यांनी गाडीच्या मडक्यामध्ये भरून, कळशीमध्ये भरून जमीन करून ठेवली, कारण बँकेची व्यवस्था नव्हती, सोन्याची भीती खूप असायची. त्यामुळे ती संपत्तीचे धन भूधन झालं. काही काही मेंढपाळ लोकांना जर विचारलं तुमची संपत्ती काय, ते हेच चालतात याची संपत्ती नाही, त्याची संपत्ती 4 खंडे आहेत, 5 खंडे आहेत, अशी त्याची संपत्ती आहे. प्रत्येकाची संपत्ती. मुसलमान लोकांचा विचार तुमची संपत्ती आहे, आमच्या मुलंही आमची संपत्ती किती आहे, 2.5 डझन 2 डझन अशी त्याची संपत्ती. प्रत्येकाची संपत्ती ही वेगळी आहे. तसं योग्याच्या जीवनामध्ये संपत्ती कोणती, तुकोबराय वर्णन करतात. त्याग आणि शांती ही योग्याची जीवनाची संपत्ती, योग्याची संपदा आहे. संपत्ती किंवा संपदा, ज्ञानोबराय संपत्तीची व्याख्या 16व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. जे एक एकाचे पोखी ऐशे बहुत पदार्थ निकी संपादित अनेक तिथे संपत्ती. म्हणजे एक एकाला पुष्ट करणारे अशी अनेक पदार्थ आहेत, त्यांचं संपादन करणं त्याला संपत्ती असते. पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा संपत्ती कमी महत्वाची असं नाहीये. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीकडे संपत्ती अर्थानेच पाहिलं. 18व्या अध्यायातली शेवटून दुसरी ओळी कोणती आहे, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती. हा जो ग्रंथ आहे, ज्ञानोबराय म्हणतात ग्रंथाला मी आतापर्यंत बरीच नावं दिली, वेगळी नावं दिली, परंतु हा ग्रंथ दुसरा ग्रंथ नाहीये, हा ग्रंथ आमच्या पुण्याची संपत्ती, पुण्य संपत्ती असं त्याचं वर्णन करतात. आणि ती संपत्ती आम्ही काय या जन्मामध्ये आता जोडली नाही. माझी या सत्यवादाची वाचा केली बहुत कल्प तया फळाची महादीप पातळी प्रभू पुण्य पोषी असाधारणी ते तुझे गुण वाढणे देऊन उत्तीर्णे झाली. असाधारण पुण्य आम्ही अनेक
जन्मामध्ये अनेक कल्पपर्यंत केलेलं आहे, ही विशेष गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी ती जशी ज्ञानोबा संपत्ती म्हणतात, तसं तुकोबा म्हणतात योग्याच्या जीवनामध्ये जी संपत्ती आहे ती म्हणजे त्याग आणि शांती. त्याग शब्दाचा अर्थ केवळ बाह्यतः त्याग होत नाही, तो त्याग आंतरिकी असणं गरजेचं आहे. त्याग हा दोन प्रकारचा आहे. एखादी वस्तू आहे, कल्पना करा एखाद्या माणसाकडे 10,000 आहे, तो ते पैसे घेऊन रस्त्याने निघालाय, वाटामध्ये त्याला चोर भेटले, चोराने त्याला चाकू किंवा पिस्तूल दाखवला, ते पैसे त्याला माहिती आहे हे पैसे जर आता दिले नाही तर हे पैसे कदाचित आपला जीव घेऊ शकतात. तो त्या पैशाचा त्याग करतो. देतो म्हणजे काय करतो, त्या पैशाचा त्याग करतो. त्याग वरून झाला, पण तो आतून खरोखर मनोमन त्यांनी दिले असते का नाही, आतून तो रडत असतो, काय झालं, कसं होतं, कसं झालं नाही का, असं तो बाह्य त्याग संभवू शकतो. आंतरिक त्याग होणं खूप कठीण गोष्ट आहे. अंतःकरणातून जोपर्यंत त्याग होत नाही तोपर्यंत तो त्याग या संज्ञेपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून गीतेमध्ये त्यागाचं महत्व सांगितलं, त्यागाचं फल सांगितलंय. त्याग आणि संन्यास या दोन्हीचा संबंध नाही का, दोन्हीचे वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी वर्णन केले. कर्माचा त्याग आणि कर्मफलाचा त्याग असा विचार त्या ठिकाणी ज्ञानोबांनी चर्चा केला. कर्माचा त्याग कोणी करू शकतं, कर्माचा त्याग करणं फार अवघड नाहीये, कारण अलीकडे लोकांना कामाचा कटाळाचा असल्यामुळे कर्माचा त्याग करणं सोपं आहे. काम एखादं करायचं नाही संपला विषय. कर्म फलाचा त्याग करणं ही मोठी कठीण गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी त्याग शब्दाचा अर्थ बाह्य गोष्टीचा त्याग, कर्माचा त्याग आणि कर्मफलाचा त्याग, अशा 3 गोष्टी सांगितल्या. बाह्य कुठल्या गोष्टीचा त्याग, योग साधना करत असताना योगाला प्रतिबंधक अशा बाह्य सर्व गोष्टीचा त्याग करायचा. योगाची साधना कुठं करायची, कशी करायची, ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. कुठं साधना करायची याची काय बाजार तळावर करता येत नाही, एखाद्या चौकात करता येत नाही. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, शुचौ देशी प्रतिष्ठास्य स्थिरमा परमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम शैलाजन पुरुषोत्तम तत्र एकाग्रम त्या ठिकाणी तिथं. आता तिथं जायचंय हा म्हटलं की चला आपली बायको बरोबर घेऊन जाऊ, आपली शिष्य बरोबर घेऊन जाऊ, दूध लागणारी गाय, दूध प्यायला गाय लागण्याची गायही बरोबर नेऊ, असं जर सर्व तिथं जाऊन जर केलं तर याचा योग होईल का तिथं, याचा तिथं योग होणार नाही, तिथं भोग होईल, योग होणार. योगासाठी त्यागाची गरज आहे. म्हणून त्याग ही या ठिकाणी संपत्तीमध्ये महत्वाचं. त्याला बाह्य ज्या योगासाठी प्रतिबंधक ज्या गोष्टी त्याचा त्याग असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट कर्माचा त्याग हाही योगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, कर्मत्याग. आणि तिसरी गोष्ट काही काही माणसं कर्म करतात, काही काही माणसं कर्माचा त्याग करतात, परंतु कर्मफलाचा त्याग त्यांच्या त्यांनी करवत नाही. कारण कर्म ज्या भावनेनं केलं जातं ते फळावर आशा ठेवून केलं जातं. ज्ञानोबराच्या कर्मत्यागाच्या लोकांचंही वर्णन करतात एका ठिकाणी. ज्ञानोबा असं वर्णन करतात की जसा एखादा मनुष्य त्याच्या अंगाला पोड फुटलेला असतो, पोड फुटल्यानंतर किंवा जखम झाल्यानंतर अंगावर माशा बसणे स्वाभाविक आहे. ज्ञानोबा सांगतात तो त्या माशावर रागवतो, माशा अंगावर बसले की त्या माशाला मारतो, माशावर ते माशाचा अंगा नरते पुष्टिया माशिया कुठे. तो अंगावर उठायला पाहिजे ना, जखम जर नसेल तुझं अंग जर चांगलं तर माशा कशाला बसते, अंग पैसे घेऊ माशा रागवायचं कारण नाही. अंगा नरते पुष्टिया माशिया कुठे पैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ मग निर्णव देते केवळ त्याच्या आहे. तसं काही काही माणसं सांगतात ते फळकाम जे आहे ते दुर्बल आहे, पण त्यापेक्षा आपण कर्माचा त्यागच करू ना, अशी काही काही माणसं. म्हणून काही काही माणसं कर्माचा त्यागाचा विचार करतात, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म फल त्याग हा. म्हणजे या ठिकाणी त्यागाच्या बाबतीमध्ये 3 मुद्द्याचं विवेचन केले. योगाला प्रतिबंधक अशा इतर गोष्टीचा त्याग, कर्म त्याग आणि कर्म फल त्याग. आता त्याग आणि दुसरी गोष्ट त्या संपत्तीमध्ये महत्वाची म्हणजे शांती. शांती शब्दाचा अर्थ
पुन्हा दोन प्रकार करावे लागतील, बाह्य शांती आणि आंतरिक शांती. काही काही माणसं आपण पाहतो बाहेरून शांत असतात, आतून मात्र अशांत असतात. शरीराने ते शांत असतात, परंतु मनाने मात्र ते एवढे चंचल असतात, एवढे विक्षिप्त असतात की त्याची कल्पना करणं मोठं कठीण होतं. आणि जोपर्यंत मानसिक विक्षिप्तता आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने शांती साधली जात नाही. आणि जोपर्यंत ही शांती साधली जात नाही तोपर्यंत मनाची किंवा चित्ताची स्थिरता होत नाही. आणि मनाची चित्ताची स्थिरता झाल्याशिवाय योग संपादन करता येत असं त्याच्यामध्ये संबंध. म्हणून बाह्य शांती समवेत आंतरिक शांती सुद्धा महत्वाची. काही काही माणसं जी आहेत ना, डोळे झाकून देवाचं चिंतन करत असतात, पण तो डोळे झाकल्यानंतर शरीर स्थिर असतं, बाहेरचं काही दिसत नाही, पण तो आजचा तमाशा चालू असतो. आज ते असतं ते कुणीकडे मन गेलं असतं, कुणीकडे काय चालतं काही माहिती नाही. काही काही माणसं जेम करताना आणली 2-3 माणसं पाहिजे, त्यांच्या माळ हात पडे तर ते हातच चालतं. गेले होते काय. तेव्हा बाहेरून शांती असणं गरजेचं नाही, आंतरिक शांती महत्वाची. यासाठी शरीराची शांती, यासाठी मनाची शांती महत्वाची, मानसिक शांती महत्वाची. ज्ञानोबा शांतीची व्याख्या सांगतात, अतिशय महत्वाची आणि तात्विकदृष्ट्या अर्थपूर्ण अशी आहे. तरी गिळून ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे ते निरुते शांती पैदा. तरी गिळून ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे ती निरुते शांती. आता ज्ञेयाला गिळणं म्हणजे काय? आता याच्या अगोदरही शांतीच्या व्याख्या आहेत, पण स्वतःने अगदी शेवटची महत्वाची व्याख्या. तर तुम्ही बऱ्याच व्याख्या गोळा केल्या असते, त्यात शिकली की नाही मला माहिती नाही. तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी आहे. ज्ञानाची जी त्रिपुटी आहे, जसं आपण पाहतो कर्ता कर्म क्रिया, प्रमाता प्रमाण प्रमेय, तसं या ठिकाणी ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही ज्ञानाची त्रिपुटी आहे. तर या ठिकाणी ज्ञेयाला गिळायचं. आता ज्ञेयाला गिळणं शक्य आहे का? ज्ञेयाला पण गिळू शकत नाही. ज्ञेय आपल्या ज्ञानाचा जो विषय ते ज्ञेय. आपण एखाद्या पदार्थाकडे घटाकडे आपण जर डोळ्यांनी पाहत असेल तर ज्ञेय काय करेल? घट ठरेल. आपण एखादं भजन ऐकत असतो तर ज्ञेय काय करेल? ते भजन ठरेल. आपण चंदनाचा सुगंध घेत असतो, चंदन ज्ञेय ठरेल. आपण पाणी पित असतो, पाणी ज्ञेय ठरेल. ठीक आहे, खाण्यापिण्याचे पदार्थ आपण गिळू शकतो, पण तो बाकी इतर ज्ञेय आता घेता येतील का? आपण डोंगराकडे पाहतोय तेव्हा आपलं ज्ञेय काय ठरेल? डोंगर ठरेल. मग डोंगर गिळता मुख न फाटे काही? मनोबऱ्या समजा डोंगर गिळायचं जर ठरवलं तर आपलं मुख फाटणार नाही का? म्हणजे ज्ञेय गिळणं या शब्दाचा अर्थ आहे. तर व्यावहारिक ज्ञेयापेक्षा आपण पारमार्थिक ज्ञेय केलं. पारमार्थिक दृष्टीने ज्ञेय काय? काय पारमार्थिक दृष्ट्या ज्ञेय काय? ज्ञेयम यत्र प्रवक्ष्यामि यज्ञात्मामृतमश्नुते अनादिमत् परम ब्रह्म न तत्सन्नाथ. तुमच्या समोर सगळं ज्ञेयम तेच ज्ञेय आहे. गीताचा समोर त्या ज्ञेयाला या ठिकाणी परमात्मा किंवा परब्रह्म असं ते ज्ञेय आहे. त्याला ज्ञेय का म्हटलं त्याचं विवेचन दिलं त्या बाबांनी. जे ज्ञानाशिवाय दुसऱ्या कुठल्याही उपायाने ते साध्य होत नाही, प्राप्त होत नाही, म्हणून त्याला ज्ञेय म्हणायचं. मग आपण जर ते ज्ञेय मानलं, कारण परमार्थामध्ये पारमार्थिक दृष्ट्या ज्ञेय ते आहे, ज्ञान त्याचं आहे आणि ज्ञाता जो ज्ञानाचा अधिष्ठान तो ज्ञान. पण या ठिकाणी ते जर ज्ञेय मानलं तर आता त्याला गिळायचं कसं हा प्रश्न. त्याला गिळायचं या शब्दाचा अर्थ त्याचं ज्ञेयत्व संपवायचं. कारण ज्ञान जे असतं ज्ञानाला आश्रय लागतो आणि ज्ञानाला विषय लागतो. थोडा समजून घेण्याचा भाग आहे. ज्ञानाला आश्रय लागतो आणि ज्ञानाला विषय लागतो. जेव्हा मला घटपटाधिकाचं ज्ञान होतं तेव्हा घटपटाधी पदार्थ हे ज्ञानाचे विषय आहेत आणि मी जो ज्ञाता तो ज्ञानाचा आश्रय आहे.
ज्याला ज्ञान होतो तो ज्ञानाचा आश्रय असतो आणि ज्याचं ज्ञान होतो तो ज्ञानाचा विषय. तेव्हा या ठिकाणी परब्रह्म हे जर ज्ञेय मानलं तर ते ज्ञेयाला गिळायचं कसं? अर्थात त्याचं ज्ञेयत्व संपलं. मग त्याचं ज्ञेयत्व केव्हा संपलं जाईल? जेव्हा ज्ञाता आणि ज्ञेय एकत्रित होतील तेव्हा त्याचं ज्ञेयत्व संपलं. आपल्याकडे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची संकल्पना प्रचलित आहे. जीव परमात्मा हे वेगळे नाहीत, ते तत्वता एकच आहे. हा वेदांत शास्त्राचा महत्वाचा सिद्धांत आहे. आणि जेव्हा त्या परब्रह्माला किंवा त्या परमात्म्याला आपण आपलं रूप या दृष्टीने पाहू तेव्हा ते ज्ञेय ज्ञेय राहणार नाही. आता ज्ञेय जर ज्ञेय राहिलं नाही तर ज्ञान कशाचं हा प्रश्न निर्माण. बरं ज्ञान कशाचं म्हणजे ज्ञेयच नाही. मग समोर जर ज्ञेय नसेल तर मग ज्ञान राहील का? बरं ज्ञानच नाही म्हणजे ज्ञानाचा विषय केला मग ज्ञानाचा आश्रय तरी राहील का? याचा अर्थ असा ज्ञानाला विषय पाहिजे, ज्ञानाला आश्रय पाहिजे, परंतु ज्ञानाला जर विषय नसेल तर निर्विषय ज्ञान असू शकत नाही. निर्विषय जर ज्ञान असू शकत नाही निराश्रय ज्ञान कसं राहील? म्हणून तरी गिळून ज्ञेयाचे या प्रक्रियेने ज्ञेयाला गिळायचं. मग ज्ञाता ज्ञानही मागवते. ज्ञेय केलं की ज्ञेयाच्या सापेक्ष ज्ञात्याकडे आलेलं ज्ञातृत्व हे सुद्धा समाप्त करायचं. म्हणजे होतं त्याच्यासाठी ज्ञेय संपलं की ज्ञातृत्व संपलं. मग ज्ञातृत्व संपलं म्हणजे ज्ञाताही संपला. ज्ञाता ज्ञानही मागवते. मग ज्ञान राहील का? ज्ञानही राहील. म्हणजे ज्ञेयही गेलं तत्सापेक्ष ज्ञात्याकडे आलं ज्ञातृत्व तेही गेलं. उभयाच्या संबंधाने ज्ञान निर्माण झालेलं जे आहे तेही गेलं. हे तिन्ही जेव्हा हरपले जातात हरपेते निरुते शांती पैसा. जेव्हा हे तिन्ही या प्रक्रियेने हरपले जातात संपले जातात तेव्हा त्या स्थितीला त्या अवस्थेला शांती आहे. योगाच्या बाबतीमध्ये ही शांती महत्वाची. योगाची मुद्रा जर आपण पाहिली शांत वाटतं भेटतो. ज्ञानोबरायांची वरची ही प्रतिमा आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर बहुधा ध्यानग्रहामध्ये वगैरे अशा प्रतिमा लावल्या जातात. ती एक योगशास्त्रात ती एक मुद्रा आहे. ती मुद्रा जर आपण पाहिली तर कितीही रागवलेला मनुष्य असेल, किती कष्टी झालेला मनुष्य असेल, कुठल्याही याच्यातलं मनुष्य असेल त्या मुद्रेकडे जर एक क्षणभर जर पाहिलं किंवा एक मिनिटभर जर आपण लक्ष लावून जर पाहिलं तर माणूस शांत झाला पाहिजे. त्याचं कारण त्या मुद्रेचा तो प्रभाव आहे. ती योगाची संपदा आहे. म्हणून त्याग आणि शांती या गोष्टी योगांच्या संपदा आहेत. त्याग आणि शांती काय? योगाची संपदा त्याग आणि शांती या दोन गोष्टी आपण पाहतो. आता योगाच्या व्याख्या योगाचे प्रकार वगैरे आणि तुमच्या चर्चेतला विषय तो काही एवढा फार महत्वाचा नाहीये. परंतु अष्टांग योगामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा योगाची सुरुवात कुठं होते? यम नियमाधिकापासून. त्याच्यामध्ये 5 यम आहेत आणि 5 नियम आहेत. 5 यमामध्ये सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे 5 नियम आहेत. आणि नियम 5 कोणते कोणते? शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम. हे 5 नियम आणि 5 नियम आत्मसात केल्यानंतर मग आसन. आसन जे आहे तिसरं आहे. लगेच आपल्या मनात आलं आपण लगेच जाऊन एक आसन टाकून मांडी घालून बसू योग साध्य होणार नाही. त्याच्यासाठी अगोदर यम नियम जे आहेत ते आत्मसात करणं गरजेचं आहे. काही काही माणसं योगासनं करतात त्यांना यमाची ओळख नसते नियमाची ओळख नसते. त्यांना जर विचारलं तर मला ओळख कशी आहे ते सांगतात माझी पाठ दुखते, एक सांगतो कंबर दुखतं आणि एक असातला प्रकार. ही योगासनं करणारी जी माणसं असतात हे तेवढे तिथपर्यंत पोहोचलेले नसतात. एक केवळ भौतिक पिढेमुळं व्याधीमुळं ते त्या मार्गाने जातात बाकी काय. परंतु यम आणि नियमानंतर आसन नंतर प्राणायाम. आसनावर बसल्यानंतर प्राणायाम. प्राणायाम करताना सुद्धा श्वास किती आंघोळे घ्यायचा, किती आंघोळे तो थांबवायचा त्याला कुंभक म्हणतात. आणि किती आंघोळे मुक्त सोडायचा. रेचक, कुंभक आणि पूरक योगशास्त्रामध्ये याची प्रक्रिया महत्वाची आहे. वाटलं बोरभर श्वास घ्यायचा आणि पुन्हा सोडून घ्यायचा हे तसं साध्य होत. त्याचं प्रमाण इथपर्यंत या गोष्टी सोप्या आहेत. म्हणजे यम नियम आसन आणि प्राणायाम इथपर्यंत सोप्या आहे.
तिथून पुढचा प्रवास मात्र कठीण आहे. इथून पुढे जसं घाट असतो का खवार असतं मग घाट लागतो, तसं इथून पुढे घाटी प्रत्याहार. आणि प्रत्याहार या शब्दाचा अर्थ प्रत्याहार. आहार म्हणजे घेणं, खाणं, आणि प्रत्याहार म्हणजे प्रत्याहार जो आहे ना तो इथल्या त्याग शब्दाशी संबंधित. या अभंगात जो त्याग शब्द आहे त्याचा आणि प्रत्याहाराचा संबंध. म्हणजे प्रत्याहाराचा आखाडा ज्ञानोबायांचं वर्णन करतात. प्रत्याहाराच्या नंतर मग पुढची जी प्रक्रिया आहे ती ध्यान. ध्यानाच्या नंतर धारणा आणि समाधी. तर प्रत्याहार आणि ध्यान या त्यागामध्ये मोडतात आणि धारणा आणि समाधी या शांतीमध्ये. याच्या 4 अवस्था आहेत. 4 अवस्थेपर्यंत या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. पण तो घाटाला लागल्यानंतर जसं मग गाडीची कसोटी आहे तसं या ठिकाणी त्या 2 टप्प्यामध्ये एक त्याग आणि शांती. त्याग जर घडला जीवनामध्ये तर ती शांती घडू शकते. मग प्रत्याहारातून त्या त्यागाचं वर्णन. आणि अशा पद्धतीने तो समाधीपर्यंत जातो. समाधीमध्ये 2 प्रकारचा विकल्प, निर्विकल्प वगैरे तो प्रवास, तो शांतीचा. ज्ञानोबा सांगतात, तुकोबा सांगतात की योग्याची ही खरी संपदा आहे त्याग आणि शांती. त्यामुळे परिणाम काय होतो? उभय लोकी कीर्ती सोहळा मान. अशा योग्याचा उभय लोकामध्ये म्हणजे या लोकामध्ये आणि परलोकामध्ये कीर्ती होती, सोहळा होतो आणि मान. योग्याचं वर्णन जसं ज्ञानोबायांच्या बाबतीमध्ये किंवा तुकोबारांच्या गाथेमध्ये संतप्र प्रकरणातील जेवढे अभंग आहेत ते अभंग लिहित असताना तुकोबारांच्या समोर जर व्यक्तिमत्व कोणतं असेल तर ज्ञानोबा आहे. संतपर अभंग लिहिताना संतांची लक्षणं काय, संताचा स्वरूप काय, स्वभाव काय, या सर्व गोष्टीचं वर्णन करताना तुकोबारांच्या समोर ज्ञानोबा असतात. ज्ञानोबाऱ्याकडे पाहून संतपर अभंग तुकोबा लिहिला. तसं मात्र हा अभंग सुद्धा ज्ञानोबाऱ्याकडे पाहून तुकोबा लिहिलेला असावा. तर त्या काळात कोण योग्य होते? असे येणारे जाणारे यांचे तर खूपच होते, परंतु आदर्शभूत म्हणून ज्यांचं वर्णन अभंगामध्ये करावं एवढी योग्यता ज्ञानोबा. म्हणून इथं उभय लोकी कीर्ती सोहळा मान. आणि ज्ञानोबाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर 80 चराचरी कीर्ती त्यांची चराचरामध्ये कीर्ती आहे. इह लोकामध्ये आहे, परलोकामध्ये आहे. सोहळा ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनामध्ये जे सोहळे आहेत त्यांना महत्वाचा सोहळा संजीवन समाधीचा सोहळा. ज्या सोहळ्याला खुद्द भगवान पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, कुंडली, त्या काळातील सर्व ऋषी मुनी, संत, साधू, यक्ष, गंधर्व, देव सर्व उपस्थित होते. एवढा सोहळा कोणाच्या वाटेल येणार? आणि मान काय? आज त्यांची मान्यता सर्वांनी मान्य करावी ही परलोकामध्ये एवढी उच्च कोटीची आहे. म्हणून योग्याच्या जीवनामध्ये त्याग आणि शांती आहे. आता ज्ञानोबायांचं व्यक्तिगत जीवन जर पाहिलं तर ज्ञानोबाच्या जीवनामध्ये त्याग किती मोठा आहे, किती मोठा त्याग आहे. ज्यांनी तिथं आल्यानंतर या समाजासाठी आपलं जीवन अर्पण करत असताना प्रथमतः त्यांना माता पित्याच्या स्नेहाचा त्याग करावा, सामाजिकतेचा त्याग करावा, आपुलकीचा त्याग करावा लागला. सर्वच गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबायांचं जीवन जे आहे अतिशय त्यागमय खर्च जीवन. आणि दुसरी गोष्ट, त्याग जीवनामध्ये अजून शांती निघाली नाही. शांती सुद्धा त्यांची काही ज्ञानोबायांसाठी शांती होती कोणाची नाही. आज ज्ञानोबायांना जेवढं स्वतःवलं तेवढं कुठल्याही संतांच्या वाटेला आलं नाही. आईबापाचं एक छत्र एरवण्यानं सामान्य गोष्ट नाही, परंतु तरी सुद्धा शांती निघाली नाही. विश्वाच्या भल्यासाठी त्यांनी तोंड म्हणून पंकजांना मागितलं, जो जे वांशील होते लागून पाडलं. म्हणून या त्यांच्या स्वभावामुळे, या त्यांच्या गुणामुळे उभय लोकी कीर्ती सोहळा मान. येर एरावरी जायाची उचणे भाग्य स्त्री देणे धाडावी. येर एरावरी जायाची उचणे या ठिकाणी येर एरावरी म्हणजे त्यांच्या जीवनातील साधना आणि त्या साधनेतून मिळणार फळ. आता साधनेचं आपण वर्णन केलं, परंतु यातली इतकी जी प्रमुख साधन आहे की त्याग आणि शांती ही प्रमुख साधन आहे. कारण ती संपत्ती रूप मानली.
ती त्यांची संपदा आहे. त्यातून त्यांना प्राप्त झालं ते म्हणजे उभयलोकी कीर्ती सोहळा मान हे त्यातून प्राप्त झालं. पण त्यांना खरं हे प्राप्त करायचं नाही. त्यांचं जे प्राप्तव्य जे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे लाभ अकर्तव्य. खरा लाभ तो आहे जीवनाचा, खरं जे साध्य आहे, खरं जे प्राप्तव्य आहे ते अकर्तव्य स्थिती आहे. मग अकर्तव्य स्थिती आणि ही साधना, त्याग आणि शांती यांच्यातील परस्पर संबंध हा एरावरील जायाची उसारी. व्यवहारामध्ये नियम आहे. जशी माणसं एकमेकाकडून एकमेकाला उसना देतात घेतात त्याच्याशिवाय व्यवहार होत नाही. पण कोणाला काही मुसलमानी पैसे देतो, त्याच्याकडून एखादी वस्तू घेतो, हे त्याला आमचं वापरायचं ते त्याच्याकडून घेतो. कारण व्यवहारामध्ये त्या शब्दाला उपकार असं म्हणतात. काही काही माणसं उपकाराची परतफेड उपकाराने करतात, काही काही माणसं उपकाराची परतफेड प्रत्युपकाराने न करता अपकाराने करतात. सुद्धा ज्याच्यावर उपकार केलाय, उपकार हा विसरू नये. तो उपकार विसरतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात, आणि जो उपकार जाणतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. कृत केलेलं आणि ज्ञ म्हणजे जाणणारा, आणि जो जाणत नाही तो ज्ञ, जो जाणत नाही. म्हणून या ठिकाणी माणसं व्यवहारामध्ये एकमेकाला गोष्टी देतात फिरायला. कोणी पैशाचं, कोणी कपड्याचं, कोणी काय येतं, कोणी काय येतं. हा एक व्यवहाराचा नियम आहे. एरावरी जायाची उसाणे. परंतु हे जे असतं हे उसणं हे जायाचे असतं. जायांचे या शब्दाचा अर्थ उसणं घेणार की जे जाणार असतं. काही काळ आपल्याकडे आपण जेव्हा एखाद्या माणसाचे कधी कधी खेड्यामध्ये असतो, लग्नामध्ये ज्या स्त्रिया असतात, लग्नात जायचे मिरायची सवय असते. मग आपल्याकडे मिरवायला काही नाही, मग शेजाऱ्याचं काहीतरी घेऊन येतं अंगावर, दागिने, कोणी काही कोणी काही. फक्त ते अंगावर असताना सुद्धा त्यांची ही भावना असते की ही आपला पुन्हा जाणार, हे परत यायचं, हे आपल्याकडे राहणार नाही. तेव्हा त्यांच्या मोबाईलला त्यांना दुसरं काहीतरी दिलं असतं की तुमच्याकडे राहू द्या, आम्ही हे नेतो. असा प्रकार होतो. एरावरील जायाची उसणे भाग्यस्थळी देणे झाडा वेसी. भाग्यस्थळ जे आहे, चांगलं जे स्थळ आहे, त्या चांगल्या स्थळावर जसं त्याविषयी झाडा द्यावा लागतो. वेसी शब्दाचा अर्थ दोन प्रकारे केला जातो. एक त्याविषयी असाही केला जातो, आणि वेशी शब्दाचा अर्थ वेसी मध्ये असाही केला जातो. भाग्यस्थळ म्हणजे जसं एखादं मोठं जर तीर्थक्षेत्र किंवा महत्वाचं स्थळ असेल चांगलं, तर त्या स्थळावर जाताना जसं अगोदर भरती घ्यायची घेतली जाते झाडा घेतल्यावर. काही ठिकाण अशी आपण मथुरेला जर गेलो तर मथुरेला अलीकडे गेट मध्ये तुमच्याकडे काय सामान असेल ते सर्व बाहेर ठेवलं जातं, आणि नंतर आतमध्ये सुद्धा म्हणजे झाडा भरती घेतली की ज्या योगी तिथं काही धोका निर्माण होऊ. आता अलीकडे ती पद्धती पंढरपूरही राबवली जाते. पूर्वी त्या दर्शन मंडपाच्या बाहेरच लोकांच्या खिशातल्या बिड्या काड्या, तंबाखू, चुन्याच्या डब्या काय असेल जेवढं असेल असं ते सर्व काढून घ्यायचे आणि ते मोठा ढिगार लागायचा त्या सर्व गोष्टीचा. आता अलीकडे जे आहे नुसतं तेवढ्यावरच भागत नाही. आता अलीकडे मोबाईल सुद्धा आतमध्ये नेऊन येतो. काही ज्या धातूच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा नेऊन येत नाही, त्या सर्व बाहेर धरून जातो, बाहेर ठेवायला लागतात. जसं भाग्यस्थळावर जात असताना त्या ठिकाणी त्या वेशी शब्दाचा अर्थ तारामध्ये ग्रामद्वार जे असतं त्याला वेस असतो, गावाचं मुख्य द्वार. आता अलीकडे ग्रामद्वार राहिले नाही, कारण गावाचे स्वरूपच बिघडले. पूर्वी गावं जे होते गावासारखे वाटत होते, आता गावातून गाव राहिलेला नाही, एवढं वेशी राहिलं नाही. त्या वेशीमध्ये पूर्वी वेसकर असायचे. वेसकर तो वेसकर जो असायचा तो वेशीमध्ये बसून असायचा. एखादा नवीन मनुष्य गावात आल्यानंतर त्याच्या हालचालीवर तो लक्ष ठेवायचा. त्याला तो विचारायचा तुम्ही कोण, कुठून आला, कोणाकडे जायचे तुम्हाला, तुमच्याकडे सामान काय काय आहे. वेसकराचं हे काम असायचं, कारण ते गावातले लोक जे ते त्याला मिळवून द्यायचे. त्यावेळी बलुतगी असायचं, मग ते धान्याच्या खाण्याच्या टायमात त्याला द्यायचे, दररोज मागणी तोंडा द्यायचे, त्याची व्यवस्था ते पाहिजे. लग्न कार्यामध्ये त्याला काही कपडे, काही भेट वस्तू, काही अशा प्रकारे करायचे. तो जसा आल्या गेलेल्या माणसाचा झाडा वेशीवर घ्यायचा वेसकर, तसं या ठिकाणी वेस शब्दाचा अर्थ प्रवेशद्वार. इथं प्रविष्ट होत असताना इथं सुद्धा या साधनांचा झाडा होणं पाहिजे. जोपर्यंत झाडा होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने
शुद्धता कसली जात नाही, तपासली जात नाही आणि खऱ्या अर्थाने त्या पूर्णतेची अनुभूती. साधना सुद्धा साधनेला मर्यादा असतात. साधना कुठपर्यंत करायच्या? ठीक आहे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्यागाचा अवलंब केला, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शांतीचा अवलंब केला. हे अवलंब करत असताना त्याला मर्यादा असतात. भागवतामध्ये एक सुंदर कथा दिली. जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्या मथुरेमध्ये कारागृहामध्ये कंसाच्या, तेव्हा त्या कंसाने आता तो जागा होईल, तो पाहिजे आता काय करावं, याला कुठं पळवावं. वसुदेव देवकीला चिंता निर्माण झाली. वसुदेवाने त्या लहान मुलाकडे भगवंताकडे पाहिलं. तेव्हा भगवंताने सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, मला इथून उचलून गोकुळाला घेऊन जा, यशोदेकडे घेऊन ठेवा, तिथून निर्माण झालेली मुलगी घेऊन या पोहेरे. तेव्हा वसुदेवाने हा विचार केला की मी यापूर्वी कंसाला वचन दिलेलं आहे, देईन मे पुत्र सत्य माझे मानी, मग तुला ठेवा बंदी खरी तुझा, की मी मला जे मुलं होती हे तुला देईल, हे माझे मी वचन तुला देतो. आश्वासन दिलं नाही, वचन दिलं. त्या आश्वासन फक्त देण्यासाठी असतं. मग अशा परिस्थितीमध्ये आता मुलगा झाल्यानंतर हा मुलगा नेऊन देणं हे गरजेचं आहे की नाही? आता मुलगा नेऊन द्यावा की याच्या रक्षणासाठी हा सांगतोय म्हणून गोकुळाला नेऊन ठेवा, असं धर्मसंकट वसुदेवाच्या समोर. धर्मसंकट जे धर्म जाणतात त्याच्या समोरच निर्माण होतं. आधारी माणसाच्या समोर धर्मसंकट निर्माण होऊ शकत नाही, कारण त्यांना धर्म कळत नाही, धर्माची परिभाषा कळत नाही, धर्माचं स्वरूप कळत नाही. वसुदेवाच्या समोर प्रश्न निर्माण झाला की आता नेमकं करायचं. तेव्हा वसुदेव चटकन वसुदेवाच्या लक्षामध्ये आले, आपण खरं बोललो, आपण वचन दिलंय, परंतु खऱ्याला किंमत कुठपर्यंत आहे? आपण व्यवहारामध्ये सांगतो की नेहमी खरं बोला. कशासाठी खरं बोला? नेहमी खरे बोलावे. कशासाठी खरं बोलावे? सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, मा ब्रूयात, सत्यम प्रियम. हे कशासाठी? खरं बोलणं ही साधन आहे. खरं बोलणं हे साधन आहे. साध्य काय? सत्स्वरूप परमात्म्याची प्राप्ती करणं ही साध्य आहे. वसुदेवाने विचार केला, आता या ठिकाणी आपण खरं बोलणं, वचन देणं वगैरे वगैरे हे साधन कशासाठी? सत्स्वरूप परमात्म्याच्या प्राप्तीसाठी. तो प्राप्त झालाय ना आपला, आता साधन कुठे सांभाळत होतो. आपण जेव्हा गाडीवर बसून ऑफिसला जातो, मग ऑफिसला गेल्यानंतर गाड्या बाहेर उभा करतो का गाडी घेऊन ऑफिसला जातो आपण? त्याला मर्यादा आहे, साधनाला मर्यादा आहे. मग वसुदेवाने तो विचार केला आणि ते साधन तिथं सोडून गेलं, सत्स्वरूप परमात्म्याची प्राप्ती होती. त्याने विचार केला, जर आपण साधनाला सांभाळत असतो तर साध्य हातातून निघून जाईल, साध्य हातामध्ये राहणार. सत्य विवेकाने साधनाचा त्याग केला आणि जीवनामध्ये सत्याची प्राप्ती करून घेतली. तसं या ठिकाणी सुद्धा इथं या भाग्यस्थळाला जाण्यासाठी विशीवरच या साधनेचा धाडा. भाग्यस्थळी देणे धाडा वेशी. भाग्यस्थळ कोणतं? कोणतं भाग्यस्थळ आहे? परमात्मा रूपाने यापेक्षा दुसरं भाग्यस्थळ कोणतं आहे? परमात्म्याची प्राप्ती किंवा परमात्मा रूपता हे भाग्यस्थळ आहे. आणि याच्या प्रवेशद्वारावर या सर्व साधनांचा धडा देणं असं ते साधन सूक्ष्म अहंकाराच्या रूपाने शिल्लक राहू नये ही जबाबदारी. कधी कधी आपल्या मनामध्ये सूक्ष्म अहंकार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आपण एवढं मोठी साधना केली, आपण एवढी मोठी साधना केली, एवढी मोठी आपल्याकडे तयारी आहे बोलले एवढे, तर ती सुद्धा सूक्ष्मतेने राहू नये म्हणून त्या ठिकाणी धडा देणं गरजेचं आहे. तिथं धडा दिला तर त्याच्या मोबदल्यामध्ये त्या भाग्यस्थळाची प्राप्ती होईल. भाग्यस्थळाच्या प्राप्तीसाठी हा धडा देणं महत्वाचं आहे. सूक्ष्मताही अर्थात त्या ज्ञानाची वाच्यता, त्या साधनेची वाच्यता आणि त्या ज्ञानाचं स्फुरण, त्या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये राहू नये. आणि तो धडा दिल्यानंतर मगच येरावरी जायांची उसळ. म्हणून ही साधना करताना हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे की ही साधना आपल्याला कुठेतरी सोडायची, ही उसनवारीने आणलेली गोष्ट आहे. ही सोडल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. त्याबरोबर यांच्या 28 भूमी सांगतो. ऐक्याचे एकपण करे जेथ आनंद पनुही नुरे, काहीची नुरोनी पुरे जे काही ते का. 28 ओळी. जिथं ऐक्याचं एकपण सरलं जातं, आनंद स्वरूपाचा आनंद पण सुद्धा जिथं उरत नाही, जिथं काहीच न उरता जे उरत ते परमात्मा.
मग आता इथे आनंद कण सुद्धा लावू नये अशी अपेक्षा आहे की अहंकार राहिलं चालेल का? अहंकार तर मोठा सगळं ठरेल आपल्या बरोबर तिथं. मग या ठिकाणी या सर्व गोष्टीचा धारा दिल्यानंतर खऱ्या अर्थाच्या भाग्येश्वराची प्राप्ती होते. केलिया भावला ठाई जातो बाहो कृष्णे जातो बाहो. केलिया भावला ठाई जातो बाहो. आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा लाभ आमच्या जीवनामध्ये आम्हाला झाला. कारण आम्ही आतापर्यंत जी काही साधना केली त्या साधनेला केलिया जी साधना केली. आणखी तुकोबऱ्यांचा अनुभव आहे बा. कौतुक वाटे झाली या वेताची. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा ती सगवड व्हावा. आता निश्चिंतने पाऊल विसावा कुंतलिया धावा कृष्णाच्या. कौतुक वाटे झाली या वेताची नाव मंगळाची केली गेली. तर आम्ही जे वेच केलं, जे खर्च केला, आमचा वेळ खर्च केला, आमचं शरीर खर्च केलं, आमची वाचा खर्च केली, त्या खर्च केलेलाचा आता आम्हाला कौतुक वाटतं. का कौतुक वाटतं? कारण हे परमतत्व आम्हाला प्राप्त झालं. तसं इथं सुद्धा आम्ही जी साधना केली आमच्या जीवनामध्ये केलिया हवला ठाई जातो लाभो. जो त्या ठिकाणी आम्ही लाभो केला तो ठाईचा म्हणजे जो आहे तो आपला जो परमात्मा अंतःकरणामध्ये आहे तो आम्हाला भावला, तो आम्हाला सापडला, त्याचा आम्हाला आनंद वाटतो. तृष्णेचा तो काहो काहवितो. परंतु ज्यांच्या जीवनामध्ये ही साधना नाही, ज्यांच्या जीवनामध्ये कशाची तरी तृष्णा असते, कशाची तृष्णा असू शकते, कोणाची कर्माची असेल, कोणाची त्यागाची असेल, कोणाची वर्षांच्या साधने कशाची तृष्णा जर शिल्लक राहिली तर तृष्णेचा तो काहो काहवितो. तर तृष्णेचा जो हव्यास आहे तो माणसाला काय करतो? कष्टी करतो, दुखवी करतो. काहवितो म्हणजे दुखवतो, कष्टी करतो असं. म्हणून जीवनामध्ये तृष्णा रहित होऊन जेव्हा आम्ही या मार्गाने प्रवास करू तेव्हा आम्हाला ते परमतत्व प्राप्त झाल्याशिवाय असणार. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराच्या साध्याचं वर्णन करताना सांगतात. तुका म्हणे लाभ अकर्त ज्ञानावे शिवपद जीवे भोगीचे. तुका म्हणे लाभ अकर्त ज्ञानावे. जीवनामध्ये खरा लाभ जर कुठला असेल तर तो अकर्तव्य आहे. या ठिकाणी 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा असा आहे की माणसाला कर्म काय ते कळत नाही. दुसरा टप्पा असा आहे की त्यामध्ये योग्य कर्माचरण आहे. आणि शेवटचा टप्पा असा आहे अकर्तव्य. सुरुवातीला माणसं कर्म काय करावं हे कळत नाही, ही पहिली अवस्था. म्हणजे योग्य कर्म कोणतं, अयोग्य कर्म कोणतं, शास्त्रविहित कोणतं, शास्त्र निषिद्ध कर्म कोणतं, सत्कर्म कोणतं, दुष्कर्म कोणतं हे माणसाला कळत नाही. जे आपला वाटायला जे करताय ते करायचं, जे आपल्या समोर ते काम करायचं. मग तो योग्य करतो की अयोग्य करतो याचा विवेक माणसाला नसतो. मग शास्त्र काय सांगतं की बाबा काहीतरी कर्म तुम्हाला करावेच लागतात ना, त्यापेक्षा सत्कर्म करा, त्यापेक्षा योग्य कर्म. सत्कर्माचं फल पुण्य आहे, ते पुण्य तुम्हाला जीवनामध्ये जाईल अशी शास्त्रवचन आपलं ऐकायला मिळतात. आणि म्हणून माणसाची प्रवृत्ती सत्कर्माकडे. शास्त्र श्रवण केल्यानंतर संतांच्या गुरूंच्या मुखातून उपदेश ऐकल्यानंतर सत्कर्माकडे माणसाची प्रवृत्ती. आता जर कल्पना करा थोडस, जीवनामध्ये जर समजा संत शास्त्र हे जर नसती तर माणसाची काय अवस्था असते? त्यांना सत्कर्म आणि दुष्कर्म यातला भेद कळला, कर्म अकर्म काय हे त्यांना कळलं नसतं. म्हणून पहिली स्थिती अशी की ज्याच्यामध्ये कर्म काय अकर्म काय हे काही माणसाला कळत नाही. त्या अवस्थेमध्ये संत गुरु शास्त्र यांच्या मदतीने सत्कर्माकडे प्रवृत्ती. आणि दुसरा टप्पा तो सत्कर्म. सत्कर्म सुद्धा करायचे कुठपर्यंत? अकर्तव्य स्थितीपर्यंत. ज्याला गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये नैष्कर्म्य सिद्धी परमाम संन्यासेनाभिसज्जती असं म्हटलं की नैष्कर्म्य सिद्धी जी आहे सर्व शुद्धी ते सहजे हे जी परम ज्ञानोबर असतात सर्व सिद्धीमध्ये सर्वश्रेष्ठ सिद्धी ही आहे नैष्कर्म्य. परंतु त्या नैष्कर्म्य सिद्धीला जात असताना या टप्प्याने गेल्याशिवाय तिथं माणसाला पोहोच नाही. ज्ञानोबराच्या मध्ये सुंदर उदाहरण देतात. जसं एखादं लहान मूल आहे, त्या लहान मुलाला दूधही नीट आईचं पिता येत नाही. जे सायाचे सन्यसी ते पक्वान्य किवी देवी. ज्ञानोबा असतात अशा मुलाला पक्वान म्हणून चालेल का? नाही. म्हणून बालका दिवशी मेधावी सखो धरा
तैसी करणी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता प्रकटाविना खेळता अधिक. तसं ज्यांची कर्म करण्याविषयीच अयोग्यता आहे त्यांना नैष्कर्म्यतेच्या गप्पा कधी मारू नयेत. तुम्हाला तिथं जायचं हे कारण चुकून सुद्धा सांगू नये. त्यांना सुरुवातीला सांगावं की बाबा कर्म चांगलं आहे, हे करणं महत्वाचं, हे केल्याने तुम्हाला असं जीवनामध्ये मिळेल. आणि हा टप्पा ओलांडल्यानंतर आपोआपच त्यांना नैष्कर्म्यतेची किंवा स्थितीची प्राप्ती होईल त्या मार्गाने जर योग्य प्रवास केला तर. म्हणून जिसका जो टप्पा आहे पारमार्थिक दृष्टीने तिथं कुठल्याही प्रकारचं कर्तव्य नाही. शिवमानस पूजेमध्ये शंकराचार्य वर्णन करतात, आत्मा त्वं गिरिजामती सहचरात्महा शरीरम त्वं पूजा भोगर्शना निद्रा समाधी संचार पदयोग प्रदक्षिण विधी स्तोत्राने सर्वागिरो यज्ञत कर्म करो मी तसं दखिलम शंभो तवारा. मी जे जे काही कर्म करील हे शिवशंभो हे तुमचा आराधन आहे, ही तुमची पूजा आहे. हे आपण जे जे कर्म करतो हे ती तो नैष्कर्म्य सिद्धीला पोहोचल्यानंतर आता कुठल्याच प्रकारचं कर्म शिल्लक नाही. हे करावं ते करावं कुठल्याच प्रकारचं नाही. शास्त्र विहितही नाही, शास्त्राचा लौकिकही नाही. म्हणून ती जी अकर्तव्य स्थिती आहे, नैष्कर्म्य स्थिती आहे, तोच जीवनामध्ये खरा पूर्णतेचा लाभ आहे. शिवपद जीवे विजय. या स्थितीमध्ये जीवाकडून शिवपद उपभोगलं नाही. आतापर्यंत जीव हा जीवरूप होता, तो जीव आता जीवरूप न राहता तो जीव सुद्धा शिवरूप. अमृतांच्या पहिल्या प्रकरणाचे शेवटचे महत्वाचे आहे. ज्ञानोबांचे 2-3 उदाहरणं देतात. तो जीव हा शिवरूप कसा होऊ शकेल. म्हणून भूतीषु भवानी मी वंदिरी नकरुणी शिराणी मी रिगाडो रमणी ती जायची दर्पणाची जागे प्रतिबिंब बिंबी का कुणी दिगे तरंगे वायूचा केला ना तरी निर्जात शिव पावी अपुला ठाऊ त्यांची बुद्धी जागी देवी देऊन. ज्ञानोबाच्या ठिकाणी सांगतात, जसं दर्पणामध्ये प्रतिपादन पाहतो की दर्पण बाजूला केलं की द्वैत संपलं जातं, किंवा वायूच्या संपर्काने पाण्यावर तरंगाचं जे वित्व कल्पित का होईना प्रतीला येतं, वारं संपलं की त्या ठिकाणी ते द्वैत संपलं जातं. तसं या ठिकाणी बुद्धिभेदामुळे जीवाच्या ठिकाणी आलेलं जीवत्व ते सुद्धा संपून खऱ्या अर्थाने परमात्म्याशी एक रूपता साधता येते. आणि या अवस्थेमध्ये तो जीव राहत नाही, तो जीव काय होतो शिवरूप. आता जीवाच्या व्याख्या पंचदशी मध्ये दिलेल्या विचारसागरामध्ये शिवाच्या व्याख्या त्या थोड्याशा समोर आणा तुमच्या. आता तो जीव सुद्धा जीवरूप राहत आहे. तुका म्हणे कैशी जीव मोठी जीव निराळा. म्हणून या अवस्थेमध्ये अकर्तव्य स्थितीला किंवा नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त झाल्यानंतर शिवपद जीवे भोगीचे. त्या जीवाकडून खऱ्या अर्थाने शिवपद भोगीला जाईल. येरावरी जायाची वसने भाग्य मिळते. कुंडली गवल विठ्ठल राम कृष्ण हरी राम.